बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये पालकमंत्री पद कुणाकडे असणार याची जोरदार चर्चा आहे. सध्या अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी आहे, मात्र कुणाकडे पुण्याचं पालकमंत्री पद जाईल या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होतीये. ज्यावेळेस अजित पवार सत्तेत येतात त्या प्रत्येक वेळेस अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. आता 2 दिवसात होणाऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद कुणाकडे असेल याची उत्सुकता आहे. याबाबत बारामतीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूयात. कोण पालकमंत्री असावा हे आपण आज जाणून घेणार आहोत. काय सांगाल, खऱ्या अर्थाने आता मंत्रिमंडळाचा विस्तार तर आता 1-2 दिवसामध्ये होणार, शपथविधी होणार आहे. पुण्याचा पालकमंत्री कोण व्हावं असं वाटतंय? तर बारामतीचे दादाला 2014 पासून जे खंबीर साथ देणारे आमदार आहेत दत्ता मामा भरणे यांच्यावर जबाबदारी देतील असं मला तर एकंदरीत वाटतं. अजितदादांचं पालकमंत्री म्हणून मागच्या जे 10 वर्षात काम आहे ते एकदम चांगल्या प्रकारचे. खाते वाटपामध्ये वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याच्यामध्ये जर समजा खाते वाटपामध्ये उपमुख्यमंत्री पद अजितदादा पवार साहेबांना आलं तर निश्चितपणानं पुण्याचं पालकमंत्री पद हे अजितदादांनाच असतं. आदरणीय दादाची आज जिल्ह्याचे पालकमंत्री असावे ही इच्छा. पुण्याचा खामका पालकमंत्री हे अजितदादाच असावेत. आजपर्यंत वाटत नव्हतं. सत्ता आता त्यांच्याकडेच आलेली आहे, त्याच्यामुळे पालकमंत्री हे दादाच असावं तरच पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. पुण्याचा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेच असावं असं बारामतीकडून करांच्या प्रतिक्रिया ह्या दिल्या जात आहेत. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.